नाही, आता ह्यावेळेस जर बिग बॉस मध्ये कॅप्टन्सीच्या जवळ जरी गेला तर त्याला चकवा बसू शकतो आणि तो रिटर्न येऊ शकतो मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आज आपण मराठी बिग बॉस सीझन 6च्या तिसऱ्या प्रोमो बद्दल बोलणार आहे। म्हणजे जे सकाळी आज 10 वाजता प्रोमो आलाय त्याच्यात काय झालं आणि काय येणार आहे याच्याबद्दलच बोलणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सांगतो, व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की मत मांडा। मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 याचा कदाचित हा प्रोमो शेवटचा नाही, शेवटचा पहिला ठरू शकतो, कारण की आणखी एक प्रोमो येऊ शकतो। ते म्हणजे आपला बिग बॉस मध्ये कोण कोण येणार आहे हे कॉन्टेस्टंट जे आहे ते रिलीज करतील आणि आणखी एक बिग बॉस मराठी सीझन 6चा जो सॉन्ग असतो ते सॉन्ग एक येईल। मित्रांनो, आता बिग बॉस मराठी सीझन 6चा टायटल सॉन्ग जे आहे ते लवकरच येणार आहे, म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये घेऊन येतील। 4 ते 5 तारखेपर्यंत हे लोक घेऊन येतील। आणि मित्रांनो, आजच्या मराठी बिग बॉसचा जो प्रोमो होता त्या प्रोमो मध्ये असं दाखवलेलं आहे की आता सगळ्यांना बसणार चकवा। मित्रांनो, चकवा म्हणजे आता सगळ्यांना म्हणजे वेगळीच झलक बघायला भेटणार आहे, जे की बिग बॉस कुठल्याही बिग बॉस मध्ये दिसली नाही तशी झलक मित्रांनो ह्या बिग बॉस सीझन 6 मध्ये फक्त आणि फक्त आपल्या मराठी सीझन मध्ये भेटणार आहे। ती झलक म्हणजे वेगळीच राहणार आहे आणि ती म्हणजे भाऊचा धक्का म्हणजेच रितेश देशमुख सर घेऊन येणार आहेत चकवा सिरीज मधल्यासारखंच। मित्रांनो, बिग बॉस मध्ये पण काहीतरी दरवाजाच्या पाठीमागून नवीन काहीतरी येणार आहे आणि सगळ्यांना चकित करणार आहे। मित्रांनो, चकवा म्हणजे काय, आपल्याला गोल 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 फिरून त्याच रस्त्यावर आणणं, ह्याच गोष्टीला चकवा म्हणतात। आणि हीच चकवा गोष्ट आता बिग बॉस मध्ये रियालिटी शो मध्ये दाखवणार आहेत। आणि चकवा कसा असतो, कॉन्टेस्टंटला भरपूर महागात पडणार आहे मित्रांनो, कारण की ह्या वेळेचा बिग बॉस थोडा अलगच लेवलचा आहे। कारण की हर वेळेस बिग बॉस जो असतो तो म्हणजे टास्क आणि ह्याच्यावर कंप्लीट केलं तर बिग बॉस मध्ये त्याला कॅप्टन्सीचा मौका भेटतो आणि सगळ्याच गोष्टी भेटतात। पण ह्या वेळेसचा आता तसा नाही, आता ह्या वेळेस जर बिग बॉस मध्ये कॅप्टन्सीच्या जवळ जरी गेला तर त्याला चकवा बसू शकतो आणि तो रिटर्न येऊ शकतो। मित्रांनो, ह्या वेळेचा बिग बॉस मराठी माणसं आणि महाराष्ट्र सगळा गाजवणार का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आजचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो। तर चला मग, बाय बाय, भेटूया लवकरच आपण चकवा बघायला।